तर मित्रांनो, अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या चित्रपटाचा टीजर हा काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता। तर जवळपास 68 सेकंदांच्या या टीजरमध्ये फक्त एकच सिक्वेन्स हा दिसला होता। त्यामध्ये अल्लू अर्जुनच्या लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। तर मग अल्लू अर्जुनच्या या लुकवर आता अनेकांना प्रश्न सुद्धा हे पडले ते ज्या टीजरमधील अल्लू अर्जुनचा हा लुक कोणत्या धार्मिक उत्सवांशी संबंधित आहे, यात काय पाहायला मिळणार आहे, हा उत्सव कोणता आहे। तर मग अशात याच लुक संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की हा लुक कशाशी जोडलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून त्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर खरं तर अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 मधील या टीजरचा हा लुक पाहिला तर एका धार्मिक उत्सवाशी संबंधित आहे। तर खरं तर तिरुपती गंगम्मा जत्रेशी संबंधित हा उत्सव आहे। या जत्रेच्या मागे महिलांचे मान सन्मानाशी निगडीत एक पुराण कथा आहे। तर मग आता गंगम्मा जत्रेची गोष्ट काय आपण याबद्दल बोललो तर लोककथा आणि पौराणिक कथांनुसार श्री तयागुंता गंगम्मा ही तिरुपती शहराची ग्रामदेवी मानली जाते। अनेक कथांमध्ये ती भगवान व्यंकटेश्वर स्वामींची बहीण असल्यास सुद्धा म्हटलेले। तर असे म्हटले जाते की काहीशे वर्षांपूर्वी तिरुपती आणि आसपासच्या भागात पल्लागोंडुलूचे राज्य होते, तेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना या शिगेला पोहोचल्या होत्या। तर पोलेगुंडुलू महिलांवरील छळ, अत्याचार आणि प्राणघातक हल्ल्यांमध्ये सामील होता। तर यावेळी अविलाला नावाच्या गावात देवी गंगामाचा जन्म झाला। तारुण्यात आल्यानंतर ती सौंदर्यवती झाली। जेव्हा पल्लागोंडुलूने देवी गंगामाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवीने तिच्याकडील सामर्थ्याने हल्ल्याला भयंकर असे उत्तर दिले। त्यानंतरून पोलेगोंडुलू घाबरला आणि पळून जाऊन लपला। तर त्याला बाहेर काढण्यासाठी गंगामाने गंगा जत्राची योजना आखली। यामध्ये लोकांना आठवडाभर विचित्र वेशभूषा करून 7 दिवस गंगामाला टोमणे मारावे लागले। तर 7व्या दिवशी पोलेगोंडुलू हा बाहेर आला तेव्हा गंगामाने त्याला मारले। तर याच घटनेचे स्मरण करून देवी गंगामाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा सण आज सुद्धा साजरा केला जातो। तर या जत्रेत पाहिलं तर पुरुष महिलांची वेशभूषा करतात, त्यांच्याप्रमाणेच ते साडी नेसतात, दागिने घालतात आणि अशा प्रकारे ते देवी गंगाम्मा आणि स्त्रीत्वाबद्दल त्यांचा आदर हा व्यक्त करतात। तर जत्रेच्या 7 दिवसात लोक विविध वेशभूषा करतात। तर एका रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2चा जो टीजर आहे त्यामधील गेटअपमध्ये तो दिसतोय तर तो जत्रेच्या 5व्या दिवशी असलेला मातंगी वेशम आहे। तर मग पुष्पा 2च्या या टीजरमध्ये अल्लू अर्जुनने अर्धनारीची वेशभूषा ही केलेली आहे। ज्यात एका रिपोर्टनुसार पुष्पा 2चा हा गंगम्मा जत्रा सिक्वेन्स चित्रपटाच्या कथानकात खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठीच निर्मात्यांनी एवढा मोठा खर्च केलाय। एखाद्या हिट फिल्मच्या बजेटपेक्षा या सीनवर अधिक खर्च करण्यात आलेला आहे असं म्हटलं जाते। तर चित्रपटाशी संबंधित एका सोर्सेसने सांगितले की या सीनच्या चित्रीकरणासाठी महागडा सेट लावण्यात आला होता, ज्यात जत्रेसारखे वातावरण हे निर्मित व्हावी यासाठी मोठा खर्च करण्यात आलेला आहे। तर या दृश्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अल्लू अर्जुनला पाठदुखीचा त्रास सुद्धा हा सतावा लागला होता, मात्र त्याने चित्रीकरण हे पूर्ण केले। तर मोठ्या पडद्यावर हा सीन पाहताना प्रेक्षकांना भन्नाट अनुभव येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। चित्रपटातील हा सिक्वेन्स केवळ 6 मिनिटांचा आहे आणि त्याच्या शूटिंगसाठी 30 दिवस लागलेत, ज्यात पुष्पा 2च्या एका सिक्वेन्सवर सुमारे 60 कोटी रुपये खर्च केलेलं म्हटलं जाते। त्यामुळेच अल्लू अर्जुनचा हा लुक पाहिला त्याच उत्सवाशी संबंधित आहे। तर मग याआधी हे तुम्हाला माहिती होतं का? कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय पुष्पा 2 याच्या टीजरमध्ये काय पाहायला मिळते याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला हा रिव्ह्यू पाहायचा असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।